लोकनिर्धार चॅनलच्या टॉप 10 बातम्यांसाठी मी ऐश्वर्या हटवार. आढावा घेऊयात दिवसभरातील महत्त्वाच्या टॉप 10 बातम्यांचा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी नियमित निवडणूक तर एका जागेची पोटनिवडणूक पार पडणार आहे. अखेर महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. 12 मे रोजी सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल, तर 12 मे रोजीच निकाल जाहीर होणार. विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे सध्या राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. एकीकडे निवडणुकीसाठी सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, तर दुसरीकडे माजी मंत्री बच्चू कडू यांनीही शिवसेनेचे शिवबंधन हाती बांधले. झेंडा बदलला असला तरी अजेंडा कायम. माजी मंत्री बच्चू कडू यांची पहिली प्रतिक्रिया समोर येत आहे. आज माजी मंत्री बच्चू कडू यांनी शिंदेच्या शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला. या दरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला व शेतकऱ्यांना दिलासा देखील दिला आहे. शेतकऱ्याच्या लढाईमध्ये 1 इंचही फरक पडणार नाही. शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगांसाठी ताकदीची लढाई शिवसेना लढणार आहे, असं वक्तव्य माजी मंत्री बच्चू कडू यांनी केलं आहे. धर्माचे शुद्धीकरण सुरू आहे. त्यागाला महत्व आहे. त्याग आणि त्यागी जर भोगी निघाला तर खराच सारखी प्रकरणे येतात. अजून 4 ते 5 केसेस आल्या आहेत. मूळ महाराष्ट्राची प्रवृत्ती वारकरी संप्रदायाची आहे. महाराष्ट्र धर्माची आहे. अध्यात्म गुरूंना जे योग्य काम करतात त्यांना त्याच चष्म्यातून पाहणे योग्य होणार नाही. खरात कोणाकोणाकडे जात होता हे मी सांगितलं तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. लढाईची वेळ येते तेव्हा हे कोणाला तरी पुढे करतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 9 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वक्तव्य केलं आहे की लढाईची वेळ आली तर काहींनी दुसऱ्यांना पुढे केलं, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जम्मू आणि काश्मीर दरम्यान धावणाऱ्या 20 डब्यांच्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. ही रेल्वे सेवा 2 मे पासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू होईल. या वंदे भारत ट्रेनच्या संचालनामुळे वर्षभर अखंडित आणि सुरक्षित रेल्वे वाहतूक उपलब्ध होईल. आगामी विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेत्यांच्या प्रतिनिधी मंडळाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांची गांधी भवन मुंबई येथे भेट घेतली. विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज पाटील उपस्थित होते. संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना लढू दिलं नाही. नवनाथ बन यांचा हल्लाबोल. नवनाथ बन यांनी माध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. एका जागेवरून महाविकास आघाडीत गोंधळ झाला तर अंबादास दानवेंचा राजकीय बळी दिला, अशी टीका देखील नवनाथ बन यांनी केली आहे. मुंबईत भाजपा आक्रोश मोर्चा. मुंबईत भाजपा मशाल आक्रोश मोर्चा. नारी शक्तीचा सन्मान करणाऱ्या नारी शक्ती वंदन अधिनियमला विरोध करणाऱ्या विरोधकांविरोधात हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. महिलांना समान प्रतिनिधित्व आणि सशक्तीकरण देणाऱ्या या ऐतिहासिक निर्णयाच्या समर्थनार्थ महिलांनी हा आक्रोश मोर्चा काढला. विधान परिषदेसाठी अडून बसू नका. खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य. उमेदवारी न दिल्याबद्दल काँग्रेस नाराजी असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. याबाबत खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण देखील दिले आहे. काँग्रेसची नाराजी आम्ही समजू शकतो, पण चर्चेतून मार्ग निघेल, असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.